आज आपण सोडवणार आहोत सेशन 7. तर चला करूया सुरू. तर सगळ्यात पहिले आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचं आहे. यामध्ये क्वेश्चन्स आपले विचारलेले आहे महत्त्वाचे. आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा पहिला क्वेश्चन्स. याच्यामध्ये 6 क्वेश्चन्स दिलेले आहे. तर स्टार्ट करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फ्लिपकार्टवर ऑर्डर प्रक्रियेमध्ये जाण्याच्या जागेचा पत्ता कशासाठी लिहितात म्हटलेला आहे. तर कशासाठी लिहितात तो पत्ता, तर त्याचं उत्तर 4 नंबरला आहे. माल पोचता करण्याची योग्य जागा नमूद करणे, हे त्याचं उत्तर आहे. तर 4 नंबरवर क्लिक करा. आपल्याला व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्यायचा आहे. तर करेक्ट ॲन्सरवर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. त्यानंतर आहे गुगल फोटोमधला फोटो स्कॅन नेहमीच्या स्कॅनिंगऐवजी वापरण्याचे फायदे कुठले म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, गुगल फोटो लायब्ररीमध्ये फोटो जोडले जाऊ शकतात म्हणत आहे. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. तर 2 नंबरवर क्लिक करायचं आहे. व्यवस्थित वाचून घ्या सर्व ऑप्शन्स आणि त्यानंतरच क्लिक करायचं आहे. करेक्ट ॲन्सरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, गुगल मीटवर मीटिंगमध्ये कसे सामील व्हाल म्हटलेलं आहे. तर गुगल मीटमध्ये सामील होण्यासाठी आपल्याला खालीलपैकी कोणत्या लिंकचा वापर करत असते. तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर 1 नंबरला आहे. 1 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. त्यानंतर बघा, तुमच्या मित्र गुगल मीटवर मीटिंगमध्ये सामील होत आहे, परंतु तो बॅकग्राऊंडबद्दल जागरूक आहे. खालीलपैकी कोणते पर्याय त्याला बॅकग्राऊंड ब्लर करण्यास मदत करू शकतात म्हणत आहे. तर बॅकग्राऊंड ब्लर करण्यासाठी बघा आपण कशाचा वापर करत असते. तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. मीटिंग दरम्यान 3 बिंदूवर क्लिक करा, सेटिंग निवडा आणि बॅकग्राऊंड ब्लर एनेबल करायचं आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन्स आहे. त्यानंतर नेक्स्ट करा. गुगल मीटिंगमध्ये कॅमेरा पटकन बंद करण्यासाठी कीबोर्डचा कुठला शॉर्टकट तुम्ही वापराल म्हणत आहेत. तर त्यासाठी आपल्याला Ctrl+E वापर करायचा आहे. तर ऑप्शन नंबर 4 आहे. गुगल मीटमध्ये प्रेझेंट नाऊ ह्या पर्यायासाठी पुढीलपैकी कोणता टॅब वापरला जातो म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. तर 3 नंबर या ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सेशन 5 सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. इथून स्टार्ट करा. नेक्स्ट करायचं आहे नंतर. आणि त्यानंतर पहिला क्वेश्चन बघा, माऊसचे राईट बटन क्लिक करून व्ह्यू पर्याय निवडा आणि डेस्कटॉपवर उपलब्ध आयकॉनचा साईज लहान करा म्हणत आहे. तर डेस्कटॉपवर जे उपलब्ध आयकॉन आहे त्याचा साईज आपल्याला लहान करायचा आहे. तर डेस्कटॉपवर राईट क्लिक करा आणि त्यानंतर व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि याच्यातून स्मॉल आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओके करा त्याला. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. इथे आहे बघा, माऊसचे राईट बटन क्लिक करून सॉर्ट बाय पर्याय निवडा म्हणते आणि डेस्कटॉपवर उपलब्ध असलेल्या आयकॉन नावानुसार लावा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला, तर डेस्कटॉपवर कुठेही राईट क्लिक करायचं आहे. सॉर्ट बायवर जा आणि याच्यातून नेम नावावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, डेस्कटॉपवर नवीन फोल्डर तयार करा म्हणते आणि राईट क्लिक करून न्यू फोल्डर याच्यातून बनवा म्हटलेलं आहे. तर डेस्कटॉपवर कुठेही राईट बटन क्लिक करा नवीन फोल्डर बनवण्यासाठी. तर व्यवस्थित वाचून घ्या. राईट क्लिक करा, डेस्कटॉपवर न्यूमध्ये जायचं आहे आणि न्यूमध्ये गेल्यानंतर या फोल्डरवर क्लिक करा आणि नंतर बघा याच्यातून फोल्डर आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, टास्कबारवर राईट क्लिक करून टास्कबार सेटिंग उघडा म्हणत आहे. तर टास्कबारवर राईट क्लिक करून आपल्याला टास्कबारची सेटिंग ओपन करायची आहे. तर टास्कबारवर राईट क्लिक करा. डेस्कटॉपच्या टास्कबारवर राईट क्लिक करायचं आहे इथे खाली. त्यानंतर टास्कबार सेटिंग इथं सगळ्यात खाली इथे दिलेले आहे. तर त्याच्यावर क्लिक करा. बघा आपली सेटिंग ओपन झालेली आहे टास्कबारची आणि फक्त ओपनच करा म्हणता आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, टास्कबार सेटिंगमधील टॉगल की वापरून टास्कबार लॉक करा म्हणत आहे. तर टॉगल की वापरून आपल्याला टास्कबारला लॉक करायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला टास्कबारच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. तर टास्कबारच्या सेटिंगवर जाण्यासाठी टास्कबारवर राईट क्लिक करा. तर टास्कबारवर राईट क्लिक करायचं आहे. त्यानंतर टास्कबार सेटिंगमध्ये जा आणि याच्यातनी बघा आपल्याला टॉगल की दिलेली आहे या ठिकाणी. तर व्यवस्थित पाहून घ्या. लॉक द टास्कबारवर क्लिक करून डबल क्लिक करा. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट,
टास्कबार सेटिंग वापरून ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार इन डेस्कटॉप मोड फीचर सक्रिय करा म्हणत आहे. तर ऑटोमॅटिक आपलं टास्कबार हाईड झालं पाहिजे. तर त्यासाठी राईट क्लिक करून टास्कबार सेटिंगमध्ये जा आणि त्यातून ऑटोमॅटिकली हाईड द टास्कबार सेटिंगवर डेस्कटॉप मोडवर क्लिक करायचं आहे. तर बघा ते ऑफ आहे, तर त्याला आपल्याला ऑन करायचं आहे. तर याच्यातून आपल्याला ऑन करून घ्या त्याला. अशा प्रकारे क्लिक करा त्याच्यावर आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. ओके करा. त्यानंतर पुढचा क्वेश्चन्स लावायचा आहे. त्यानंतर डेस्कटॉप स्पेस वाचवण्यासाठी टास्कबार सेटिंग वापरून यूज स्मॉल टास्कबार बटन फीचर ॲक्टिवेट करा आणि ते पुन्हा निष्क्रिय करा म्हणत आहे. तर पहिले आपल्याला ते चालू करायचं आहे आणि त्यानंतर बंद करायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, राईट क्लिक करा. त्यानंतर इथे टास्कबार सेटिंगवर जायचं आहे, सेटिंगवरचा आणि त्यानंतर आपल्याला यूज स्मॉल टास्कबारवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ऑन करा आणि पुन्हा बंद करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा. जसं सांगत आहे त्याच पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स, टास्कबार सेटिंग वापरून डेस्कटॉपवरच्या किंवा खालील वरच्या किंवा खालच्या बाजूला टास्कबार स्थान सेट करा म्हणत आहे, वरच्या किंवा खालच्या. तर बघा टास्कबारच्या सेटिंगमध्ये जाण्यासाठी टास्कबारवर राईट क्लिक करा. या ठिकाणी राईट क्लिक करायचं आहे, सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर कोणत्या ठिकाणी आपल्याला टास्कबारची सेटिंग ठेवायची आहे, खाली वर, तर ते आपल्याला याच्यातून ॲडजस्ट करायचं आहे. तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे, कोणत्याही साईडला ठेवू शकता, जी साईड सांगितली असेल तीच घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स, टास्कबारच्या मोकळ्या जागेत राईट क्लिक करून टास्कबारवर नवीन टूलबार जोडा म्हणत आहे. तर टास्कबारच्या नवीन जागेतने आपल्याला टूलबार जोडायचं आहे टास्कबारमध्ये. तर त्यासाठी बघा आपल्याला टास्कबारवर जायचं आहे, याला क्लोज करा आणि याला टास्कबारवर जायचं आहे, राईट क्लिक करा. त्यानंतर टूलबारवरच दिल्या टूलबारमध्ये जा आणि न्यू टूलबारवर क्लिक करा आणि जे फोल्डर तुम्हाला ते दाखवायचं असेल त्या फोल्डरला याच्यातून आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. जसं तुम्ही कोणतंही घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर सिलेक्ट फोल्डरवर क्लिक करा. बघा आपल्या टास्कबारवर ते फोल्डर इथं आलेलं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन्स बघा, आपल्या डेस्कटॉपच्या रिक्त भागावर राईट क्लिक करून टास्कबारचा कलर बदला आणि पर्सनलाइज पर्याय निवडा म्हणत आहे. तर पर्सनलाइज पर्याय निवडून आपल्याला कलर चेंज करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला डेस्कटॉपवर राईट क्लिक करायचं आहे. तर व्यवस्थित क्वेश्चन्स वाचून घ्या, जसं स्टेप सांगत आहे त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. तर डेस्कटॉपवर राईट क्लिक करा, राईट क्लिक करायचं आहे डेस्कटॉपवर. त्यानंतर पर्सनलाइज हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यामध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला काय चेंज करायचं आहे, कलर चेंज करायचा आहे टास्कबारचा. तर त्यासाठी आपल्याला कलर्समध्ये जायचं आहे, कलर्सवर क्लिक करा. कलर्सवर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातून कोणताही तुम्ही कलर घेऊ शकता, कुठलाही घ्या आणि ते टास्कबारला लावायचं आहे, स्टार्ट किंवा स्टार्ट बार. त्यानंतर सबमिट करा अशा प्रकारे. त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा आणि सर्व आपले क्वेश्चन गायडेड डू इट युअरसेल्फचे सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झामिन नाव टाका, त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट बटनावर क्लिक करा, नेक्स्ट करा. याच्यामध्ये सुद्धा 10 क्वेश्चन्स आहे. पहिला क्वेश्चन बघा, तुमच्या सिस्टीमवरील टाईम फॉर्मॅट बदलण्यासाठी कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर पहिलंच आहे. तर तुम्ही याच्यातून चेंज करू शकता. तर पहिल्या ऑप्शन्सवर क्लिक करा, इथून क्लोज करा आणि नंतर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, तुमच्या सिस्टीममधील डेट अँड टाईम म्हणजे तारीख आणि वेळेसाठी सेटिंग बदलण्यासाठीचा पर्याय तुम्हाला कुठे सापडेल म्हणत आहे. तर सगळे सेटिंगचा पर्याय आपल्याला कंट्रोल पॅनलमध्येच असते. तर त्याचं उत्तर बघा कंट्रोल पॅनल असणार आहे आणि ते आहे ऑप्शन 3वर. त्यानंतर बघा स्क्रीनवरील टास्कबारची पोझिशन बदलण्यासारख्या सेटिंग बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर टास्कबारची सेटिंग कोणत्याही प्रकारची सेटिंग चेंज करण्यासाठी बघा आपल्याला टास्कबारवर जे सेटिंग असते ते सेटिंग इथून चेंज करायचे आहे. तर याचं उत्तर पहिलंच आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणता पर्याय टास्कबारवर माऊस नेईपर्यंत टास्कबार हाईड करेल म्हणत आहे. तर टास्कबार हाईड शो आणि हाईड करण्यासाठी बघा आपल्याला इथे या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे, ऑटोमॅटिकली हाईड द शो टास्कबार डेस्कटॉप मोड. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे.
त्यानंतर बघा, जर तुम्ही सिस्टीमला अजून एखाद्या डिस्प्ले स्क्रीन जोडला तर खालीलपैकी कोणता पर्याय दोन्ही डेस्कटॉपमध्ये टास्कबार दाखवू शकेल म्हणत आहे. तर त्यासाठी मल्टिपल डिस्प्लेवर क्लिक करायचं आहे किंवा आपण त्याला डुप्लिकेट डिस्प्लेसुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर टास्कबारवर रंग बदलण्यासाठी तुम्ही कुठे क्लिक कराल म्हणत आहे. तर टास्कबारवर जे रंग बदलायचा आहे ते कुठे क्लिक करायचं आहे. तर त्यासाठी बघा, टास्कबारचा कलर चेंज करण्यासाठी आपल्याला पर्सनलाइज या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. तर ते बघा, पहिल्याच ऑप्शनमध्ये दिलेल्या पहिल्याच याच्यातनी तर पहिलंच घ्या आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर आपल्याला फ्लिपकार्टवर एखादी वस्तू खरेदी करायची आहेत, म्हणून आपण प्रथम आयटम निवडला आणि त्यास कार्टमध्ये जोडले. काही वेळाने आपल्याला एक वैकल्पिक वस्तू सापडली तर आपण कार्टमधून जोडलेली आयटम हटवू इच्छिता, तर ते कशातून करू शकतो आपण. तर बघा, इथे कार्टमधून करू शकतो. तर ऑप्शन बी मधून करू शकतो ते. तर ऑप्शन बी हा याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, दिलेली इमेज पहा म्हणते आणि योग्य उत्तर निवडा म्हणत आहे. तर आपण मागील महिन्यात फ्लिपकार्टवर स्मार्टफोनची मागणी केली आहे. आज स्मार्टफोन एक समस्या आली, त्यामुळे आपण कोणत्या प्रकारे त्याची कंप्लीट करू शकतो म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बघा, आपलं माय ऑर्डरमधूनही करू शकतो आणि माय अकाउंटमधूनसुद्धा करू शकतो. तर याचं उत्तर बी आणि डी आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर बघा, धाकटा भाऊ तुमच्या मित्रासाठी रंगीबेरंगी पुस्तके शोधत होता. फ्लिपकार्टवर आपणास हे रंगीबेरंगी पुस्तक दिसेल. ते खरेदी करण्यापूर्वी आपण हे पाहण्यासाठी आपल्या मित्रासह सामायिक करू इच्छिता. आपण कोणता पर्याय सामायिक करू इच्छिता म्हणत आहेत. तर बघा, आपल्याला ते दुसऱ्या व्यक्तीला शेअर करायचं आहे. तर त्यासाठी बघा, शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघा, ऑप्शन सी हे त्या शेअर करण्यासाठी वापरले जाते. तर सी ऑप्शनवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, आपल्याला फ्लिपकार्टवर एक जोडा आवडला आणि तो खरेदी करायचा आहे, म्हणून ते खरेदी करण्यापूर्वी आपण ते आपल्याकडे वितरित केले जाऊ शकते. यासाठी कशाचा वापर केला जाते. तर बघा, त्याचा डिलिव्हरी पिनकोड आहे. आणि त्यानंतर एस आयमवर क्लिक करा आणि यामध्ये बघा, एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. आणि आता आपलं शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं राहिलेलं आहे, ते सोडून घेऊया आपण. आणि तो स्टार्ट करा. आणि तोपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला. तर बघा, याच्यामध्ये 3 क्वेश्चन्स विचारलेले आहे. इंटरनेट वापरण्याचा सर्वात अधिक प्रचलित असलेला मार्ग हा डॅशद्वारे आहे म्हणत आहे. तर कोणता आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला तुमचे स्वतःचे व्यावसायिक पेज तयार करायचे आहे. डॅश या प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करून तुम्ही वेब पेज तयार करू शकता म्हणत आहेत. तर त्यासाठी आपल्याला जावास्क्रिप्ट वापरावे लागेल. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणते एक वेब ब्राउझरचे उदाहरण आहे म्हणत आहे. तर कोणते एक वेब ब्राउझरचं उदाहरण आहे. तर याचं गुगल क्रोम आहे. तर याचं उत्तर 2 नंबरला आहे. तर 2 नंबरवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. गुगल क्रोम आहे. सबमिट करा. अशा प्रकारे आपलं सर्व सेशन एंड सोडवणं झालेलं आहे. त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका, त्यानंतर ओके करायचं आहे. तर आपल्याला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळालेला आहे.